मित्रांनो, आज आपण ML350 वरती काम करतोय. गाडीचा कन्सर्न असा होता की कस्टमरला गाडीचे एअर सस्पेन्शन, माल सस्पेन्शनची लाईट लागत होते. माल सस्पेन्शनची लाईट लागल्यामुळे आपण गाडी ओबीडी स्कॅनिंग केली. स्कॅन केल्यानंतर पूर्णपणे राईट साईडचे जे काही बलून असतात ते बलून पूर्णपणे वीक होत होते आणि पूर्ण एअर लिकेजचा आवाज येत होता गाडीमध्ये. तर आपण गाडीच्या पूर्ण एअर सिस्टम चेक केली, म्हणजे वॉल ब्लॉक पासून ह्या ज्या वॉल ब्लॉक पासून पूर्णपणे पुढच्या बलूनला आणि पाठीमागच्या बलूनला जी काही एअरच्या पाईपा पास होतात त्या पाईप आपण पूर्ण चेक केल्या. पाईप मध्ये तर बघितलं तर आम्हाला 2-3 ठिकाणी उंदराने पाईप कट केलेले दिसतं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे उंदराने पाईप कट केलेले. तर आपण हे जे पाईप आहेत ह्या पाईप नवीन इन्स्टॉल केलेले आहेत. त्यानंतर आपण एअर सस्पेन्शन कॅलिब्रेशन करणार आहे. तर मित्रांनो, तुमच्या पण गाडीमध्ये जर उंदराचे मार्क दिसत असतील तर लागलीच त्याच्यावरती उपाय करा. आणि तुमच्या गाडीमध्ये तर एअर सस्पेन्शनचे असे माल फंक्शनची लाईट येत असेल तर गाडी जास्त यूज नाही करायची तुम्हाला. त्यावरती तुम्ही लगेच इलाज करून म्हणजे चेक करून घ्यायचंय आणि जे काही फॉल्ट असतात ते रिसॉल्व्ह करून घ्यायचे मित्रांनो. एअर सस्पेन्शनचा मेंटेनन्स मित्रांनो खूप जास्त जातो. तर एअर सस्पेन्शनची गाडी जर तुमच्याकडे कोणतीही गाडी असेल तर तुम्हाला त्याचं कॅलिब्रेशन टाइम टू टाइम करून घ्यायचं आहे. आणि एअर लिकेज कुठून असेल तर त्याच्यावरती लगेच काम करून घ्यायचंय मित्रांनो. नाहीतर मोठा खर्च येऊ शकतो. बलून वगैरे जर फुटला तर पूर्ण शॉक ऑफ जर तुम्हाला चेंज करावं लागतं. जर छोट्याशा पाईप लिकेज असेल किंवा पाईप उंदराने कट केली असेल तर लगेच ते पाईप वगैरे क्लिअर करून घ्यायच्यात, नवीन टाकून घ्यायच्यात. कमी खर्चामध्ये तुमच्या गाडीचं काम होऊ शकतं मित्रांनो. तर लागलीच त्याच्यावरती काम करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका.